आरक्षण आरक्षण ही सवलत नाही आणि निवळ तो हक्कही नाही. काय आरक्षण ही सवलत नाही आणि तो निवळ हक्कही नाही, तर ते आरक्षण ही जबाबदारीची जाणीव आहे. आरक्षण ही एक जबाबदारी आहे. शिक्षण ही जी संधी आहे, की शिक्षण किंवा आरक्षण ही केवळ संधी नाही, ही केवळ सवलत नाही, ही केवळ हक्क नाही, तर ती जबाबदारीची जाणीव आहे. आरक्षणातून स्वतःचाच विचार करणारे जर नोकरदार तयार होत असतील, स्वतःपुरतं पाहणे नोकरदार असतील, समाजाची जाणीव नसणारे जर नोकरदार, स्वार्थी नोकरदार जर लोक तयार होत असतील, आणि अशा स्वार्थी नोकरदार लोकांसाठीच्या आरक्षणासाठी जर आपण भांडत असतो, आरक्षणातून जर असे स्वार्थी लोक तयार होत असतील, समाजाकडे न बघणारे, सामाजिक बांधिलकी आणि जाणीव नसणारे स्वार्थी लोक आरक्षणातून असे स्वार्थी नोकरदार आणि नालायक नोकरदार जर तयार होत असतील, आणि अशा नालायक आणि स्वार्थी नोकरदार तयार होण्यासाठी तुम्ही आरक्षणाच्या साठी जर आपल्या एकमेकांमध्ये भांडत असेल, तर ती खरंच प्रगतीचं लक्षण आहे का? आरक्षणाचा मुख्य हेतू केवळ नोकरदार तयार करणं, केवळ पगारदार लोक तयार करणं, शिक्षणातून साक्षर आणि नोकरीतून नोकरदार, पगारदार लोक, स्वार्थी लोक तयार करणं हा आरक्षणाचा मुळीच हेतू नाही. तर आरक्षणातून सामाजिक बांधिलकी आणि जाणीव असणारा बुद्धिजीवी वर्ग तयार करणार, की तो स्वतः बरोबरच कुटुंब, समाज आणि देशाच्या कल्याणाचा, उद्धाराचा आणि परिवर्तनाचा विचार करेल असा नोकरदार, असा बुद्धिजीवी वर्ग, असा सज्जन वर्ग तयार करणं हे आरक्षणाचा मुख्य हेतू आणि मुख्य उद्दिष्ट आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे आरक्षणाचे लाभधारकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि आरक्षणाची मागणी करणाऱ्या नेते मंडळींनी सुद्धा या बाबतीतलं आकलन आपल्याला असलं पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आज भूमिका मांडतोय की आरक्षण ही केवळ सवलत नाही, किंवा आरक्षण हा केवळ हक्कही नाही, तर आरक्षण ही एक जबाबदारी आहे. आरक्षण ही जबाबदारीची जाणीव आहे. आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण आणि सरकारी नोकरीच्या माध्यमातून पुढे जात असताना आरक्षणाचा लाभ घेऊन, आरक्षण या संधीचा उपयोग करून शिक्षणातून आणि नोकरदार म्हणून प्रशासनामध्ये अधिकारी बनवून, नोकरदार बनवून, पगारदार म्हणून पुढे जात असताना पाठीमागे राहिलेल्या आपल्या समाजाला मदतीचा आणि सहकार्याचा हात देणं, सामाजिक जाणीवेतून समाजाच्या कार्यासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून योगदान देणं, याच्यासाठी आरक्षण आहे. हो, हा आरक्षणाचा हेतू आहे. आणि ज्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, काय ज्या चळवळीमुळे आपल्याला आरक्षण मिळालं आहे, त्या बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर चळवळीला योगदान देणं हे खरं तर आरक्षणाच्या पाठीमागचं कृतज्ञपणाची भावना आहे. काय ज्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळालं आहे, ते आंबेडकर चळवळीमध्ये सहभाग घेऊन आरक्षणाचे केवळ लाभार्थी म्हणून उपयोगाचं नाही, तर ज्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे, त्या आंबेडकर चळवळीमध्ये सहभाग घेऊन त्या आंबेडकर चळवळीसाठी बुद्धी, वेळ आणि पैसा देणं, योगदान देणं, याच्यासाठी खरं हे आरक्षण आहे. हे आरक्षणाच्या पाठीमागचं खरं उद्दिष्ट आहे, खरा हेतू आहे. याच अर्थानं असं म्हटलंय की आरक्षण केवळ हक्क आणि सवलत नाही, तर आरक्षण हे सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीवेची जबाबदारी आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाचे लाभार्थी जर साडीमाडी आणि गाडीमध्ये जर दंग आणि गुंड होत असतील, दरवाजाच माझा हक्क होत होता, आरक्षणातून जे अधिकारी बनले, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी नोकरदार बनले, पगारदार बनले, त्यांनी त्यांचा विकास, प्रगती झाली, नोकरदार बनले. आणि असे नोकरदार लोक, असे अधिकारी लोक जर साडी माडी आणि गाडीमध्ये दंड होत असेल,
स्वतःचाच विचार आणि स्वतःच्या कुटुंबाच्याच फायद्याचा विचार करत असेल, तो समाजासाठी काहीच करत नसेल, त्याला सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव नसेल, तो सामाजिक योगदान देत नसेल, तो पगारातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की आरक्षणातून जे नोकरदार आणि पगारदार अधिकारी लोक होतील त्यांनी पगारातला 20वा भाग हा समाजाला द्यावा, आणि तो पगारातला 20वा भाग जर समाजासाठी देत नसेल तर आरक्षणातून असे नोकरदार जर स्वार्थी तयार होत असेल तर त्याला प्रगती म्हणायची का? आणि अशा स्वार्थी नोकरदार तयार करण्यासाठी आपण आरक्षणासाठी भांडायचं का? याचा सुद्धा आता कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. आरक्षणाचे लाभार्थी असणारे SC ST आणि OBC यांचं एकीकरण करण्यासाठी योगदान द्यायचं आहे. हे आरक्षणाच्या पाठीमागचं सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. आरक्षणाचे लाभार्थी असणारे SC ST OBC यांनी आरक्षणाची अंमलबजावणी करणारे सत्ताधारी बनावं, आणि त्यासाठी आरक्षणातून जे नोकरदार लोक शिक्षणातून जो पुढे गेलेला आहे, आरक्षणाचा लाभ घेऊन जो पुढे गेलाय त्यांनी यासाठी योगदान द्यावं. या आरक्षणाच्या पाठीमागची ही प्रांजळ भूमिका आहे. याच्यासाठी काय आरक्षणाच्या साडीमाडी गाडीतच दंग होऊन नाही चालत. ज्याला सामाजिक जाणीव आहे, सामाजिक बांधिलकी आहे, आणि सामाजिक बांधिलकीतून जो आरक्षणाचा लाभ घेऊन जो पुढे जातोय त्यानं समाजाकडे थोडं वळून बघणं, हा त्या आरक्षणाच्या पाठीमागचा थोडाफार हेतू आहे. जसं राजकीय आरक्षणातून आमचे जे खासदार आमदार झाले, राजकीय आरक्षणातून अगदी ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समिती ते विधिमंडळ संसदेमध्ये जे आमचे जे लोकप्रतिनिधी गेले, ते खासदार आमदार झाले, ते कधीही आपल्या समाजासाठी समाजाच्या न्याय हक्कासाठी विचार मांडत नाही, भांडत नाही, संघर्ष करत नाही. SC ST आणि OBCची आणि इतर घटकातील जे राखीव जागेतून गेलेले जे आमदार खासदार आहे ते विधिमंडळामध्ये, ते सभागृहामध्ये आपल्या समाजासाठी कधीच तोंड उघडत नाही. अरे त्यांना साधी जांभळी जर आली तर ते मालकाला विचारल्याशिवाय साधी जांभळ देत नाही, आणि ते आपल्या समाजाच्या हक्कासाठी काय बोलणार, काय आवाज उठवणार? आणि असे बदललेले बैल, असे प्रस्थापिताचे गुलाम आणि दलाल लोक, आणि असे बदललेली बैल जसं राजकीय राजकारणातील राखीव जागेतून तयार झाले, तसंच शिक्षणातून आणि प्रशासनामध्ये नोकरीतून जर असे स्वार्थी नोकरदार लोक तयार होत असेल तर त्या लोकप्रतिनिधींना आरक्षणातून जे नोकरदार अधिकारी बनले त्यांच्यात काय फरक असणार? भलेही मला असं वाटतं की भले त्यांनी योगदान देऊ नये. काय खरं तर सामाजिक जाणीव, आरक्षण ही सामाजिक जबाबदारी घेऊन त्याने आपल्या पगारातील 20वा भाग द्यावा. आपल्या चळवळीला बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळी, आंबेडकरवादी चळवळीसाठी, सामाजिक चळवळीसाठी वेळ, बुद्धी आणि पैसा देणं, हे योगदान देणं, हे खरं तर राष्ट्रीय कार्य आहे, हे सामाजिक कार्य आहे, आणि याच्यासाठी ते आरक्षण आहे. आरक्षण ही काय जाती निर्माण करणारं आरक्षण? आरक्षण हे जाती अंताचा विचार आहे. आरक्षण यातून जे नोकरदार लोक तयार झाला त्याला सामाजिक भान, त्याला राष्ट्रीय भान असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ते आरक्षण आहे. आणि आरक्षणातून भले ते आम्हाला देऊ नका समाज, ठीक आहे, समाजासाठी बघू नका, सामाजिक जाणीव सुद्धा देऊ नका, आंबेडकर चळवळीला योगदान सुद्धा देऊ नका, ठीक आहे, परंतु प्रत्येक आरक्षणातून जो नोकरदार लोक तयार झाला तो पगार झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला जो पगार होतो त्या पगारातील गंगाजली म्हणून जो RSS ला जर तो पैसा पुरवत असेल, इथल्या भाजप, इथल्या RSS, इथल्या समरसता मंचला, इथल्या हिंदुत्ववाद्यांना जर तो पैसा पुरवत असतील, पगार झाला म्हणून गंगाजलाचे पाकिट असतं प्रत्येक अधिकाऱ्याच्या सरकारी कार्यालयामध्ये, प्रत्येक सरकारी नोकरदाराच्या टेबलवर गंगाजली नावाचं पाकिट असतं, गंगाजली लिहिलं RSSचं पाकिट असतं. RSS या माध्यमातून सुद्धा पैसा गोळा करतो. प्रत्येक सरकारी नोकरदाराच्या टेबलावर गंगाजली नावाचं पाकिट असतं, तो समाजाला देत ना. समाजातील काही हुशार होतकरू विद्यार्थी, होतकरू मुलं जर शिक्षणातून जर पुढे जात असेल, त्याच्यासाठी हा नोकरदार लोक, त्याच्यासाठी अधिकारी, त्याच्यासाठी एखादा प्राध्यापक, एखादा साहेब हा पैसा देत नाही, त्याला योगदान देत नाही. याला अपवाद आहे, त्या अपवादाना माझा सन्मानाचा जय भीम, जय ज्योती, जय लहुटी, जय शिवराय. पण असे बरेच अधिकारी आहेत ते गंगाजली, RSS ला गंगाजली देतात न चुकता. पगार झाला महिन्याचा पगार जर का पहिली गंगाजली RSS ला जाती
आणि असे जर RSS ला गंगाजली पुरवणारे, प्रस्थापिताचे गुलामी करणारे आणि समाजाशी बेमान असणारे असे स्वार्थी नोकरदार लोक जर आरक्षणातून तयार होत असतील तर ते आरक्षण नसलेलं बरं ना. काय आरक्षणातून शिक्षणाची संधी घेऊन सरकारी नोकर किंवा इतर नोकरदार अशा प्रकारचे स्वार्थी नोकरदार बनत असतील, स्वतःपुरताच फायदा बघणार बनत असतील आणि आपल्या नोकरीच्यासाठी आपलं संरक्षण कवच असावं, आपलं प्रमोशन व्हावं आणि आपल्या पुरताना आपल्या कुटुंबाचाच विचार करत असताना गंगाजली म्हणून RSS ला पैसा पुरवत असतील आणि असे स्वार्थी आणि समाजाशी गद्दार आणि बेमानी करणारे स्वार्थी नोकरदार जर तयार होत असतील तर असं आरक्षण असण्यापेक्षा ते नसल्यानंच बरं ना. आज बौद्ध समाजामध्ये जी प्रगती आपण म्हणतो ना की याला अपवाद आहे. बौद्ध समाजामध्ये जे नोकर आरक्षणातून जे नोकरदार झाला, जो अधिकारी वर्ग झाला, अगदी शिपायापासून ते क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत अगदी राज्याच्या सचिवापर्यंत असा जो नोकरदार थोडाफार जो शिकलाय तो झालाय ना. बौद्ध समाजातील किंवा पूर्व आश्रमीच्या महार समाजातील जो कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं बौद्ध धर्माच्या संस्कारामुळे जो शिकलेला आहे आणि त्याला शिक्षणाला ज्याने सामाजिक जाणीवेची संस्काराची जोड असल्यामुळं बौद्ध समाजातील शिकलेला वर्ग हा नोकरदार बनलेला वर्ग हा सामाजिक बांधिलकी पाळतोय, सामाजिक जाणीव आरक्षण ही जबाबदारी म्हणून तो पाळतोय आणि त्यातून जे होणार त्यातून योगदानातून जे बौद्ध समाजामध्ये जो बदल दिसतो तो वर्तन दिसते त्याला ते आपल्याला प्रगती वाटते. बौद्ध समाजात सातत्यानं बौद्ध समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रसंगातून प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. बुद्ध विहारामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम होतात, बुद्ध विहारामध्ये स्पर्धा परीक्षेस क्लासेस असतात, विविध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती असेल आणि इतर कोणतेही सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे प्रसंग असतील त्या माध्यमातून सातत्यानं बौद्ध समाजाचं प्रबोधन होत आहे आणि त्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये बौद्ध समाजातील नोकरदार लोक जो आरक्षणातून तयार झालाय तो योगदान देतो, तो पैसा देतो, तो बुद्धी देतो, तो वेळ देतोय. त्यातून बौद्ध समाजाची जडणघडण होते आणि त्यातून जे थोडंफार ते विचाराचं जे परिवर्तन झालेलं आहे का नाही, जी प्रगती जो बदल दिसतोय तो केवळ आरक्षणाचं नाही रे बाबांनो. माझे मातंग बांधवांनी समजून घ्या, माझ्या इतर ST बाई ओबीसी मराठ्यानं समजून घ्या. बौद्ध समाजामध्ये जी प्रगती जो बदल परिवर्तन दिसतोय तो आरक्षणामुळे नाही किंवा शिक्षणामुळे नाही, तो विचारानं झालेला बदल आहे. तो बौद्ध धर्माच्या संस्कार आणि विचारामुळे झालेला बदल आहे. तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे झालेला आहे आणि संस्काराचं प्रबोधन आणि विचाराचं प्रबोधन सातत्यानं बौद्ध समाजामध्ये वर्षभर असतं आणि त्या कार्यक्रमासाठी बौद्ध समाजातील आरक्षणाची फायदा घेऊन, आरक्षणाच्या संधी घेऊन जे शिक्षण आणि नोकरदार वर्ग बनला, अगदी शिपायापासून ते क्लास 1 अधिकारी राज्याच्या सचिवापर्यंत तो प्रत्येक जण हा बौद्ध, तो प्रत्येक जण सामाजिक जाणीव जपतो. आरक्षण ही एक सवलत आणि हक्क नाही तर जबाबदारी याची जाणीव त्या बौद्ध समाजाच्या नोकरदार लोकांना असते. याच्यात काय स्वार्थ आणि बेमार्गीता आहेत की, पण 95% बौद्ध समाजातला नोकरदार वर्ग हा सामाजिक जाणीव जपतो आणि तो केवळ बौद्ध समाजासाठी नाही, तो एखादा मातंग समाजातील एखादा शिक्षणातून हुशार विद्यार्थी असेल, होतकरू विद्यार्थी असेल तर बौद्ध समाजातील जो अधिकारी वर्ग आहे त्याला मदत करतो. तो म्हणत नाही मी बौद्ध समाजात, तो मांग समाजात, तो चांभार समाजात, तो दुसऱ्या समाजाचा, त्याला काय मदत करू असं नाही म्हणत. पण तो सामाजिक जाणीव आणि बांधिलकी आणि जबाबदारीचं भान घेऊन तो त्या विद्यार्थ्याला, त्या मुलांना मुलीला मदत करतो. अशी महाराष्ट्रातील कितीतरी उदाहरणं आहेत की मातंग समाजाच्या होतकोर मुलांना मुलींना बौद्ध समाजातील अधिकाऱ्यांनी मदत केलेली अशी कितीतरी तुम्हाला उदाहरण दाखवता येईल. आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की बाबा आरक्षण ही केवळ सवलत नाही, आरक्षण हा केवळ हक्कही नाही तर आरक्षण ही एक जबाबदारी आहे. काही अपवाद सोडून मातंग समाजातील जे आरक्षणाचा आतापर्यंत फायदा घेऊन जे पुढे गेले, जो अधिकारी नोकरदार लोक झालाय, तो नोकरदार मातंग समाजाच्या पाठीमागे राहिलेल्या विद्यार्थ्यासाठी तो किती योगदान देतो हे बी एकदा तपासा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत असताना बौद्धानेच आमचं खाल्लं हे असं आरोप करण्यापूर्वी
आतापर्यंत थोडाफार तरी मातंग समाजाच्या आरक्षणाचा फायदा होऊन जे अधिकारी नोकरदार लोक बनलेत ना, काही का असना, ते बनलेले अधिकारी मातंग समाजाच्या चळवळीकडे, मागे राहिलेल्या मातंग समाजाकडे किती मदत करतात, किती योगदान देतात, हे तर एकदा तपासून पहा. मग आणखी उपवर्गीय आरक्षणाची उपवर्गी करून आणि जर जेवढं काय मिळालं आहे त्यातून जर मातंग समाजाच्या शिक्षणातून आरक्षणातून जो काय थोडाफार नोकरी होणारच नाही, पण समजा धरून चला झाला तर तो नोकरदार वर्ग किमान मातंग समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करणार का, याचा सुद्धा विचार करा. कारण इकडे बौद्ध समाजामध्ये आरक्षण असेल, शिक्षण आरक्षण, शिक्षणाला सामाजिक जाणीव आणि बौद्ध धर्माच्या विचार आणि संस्काराची जोड असल्यामुळं त्यातून जो होणारा बदल आहे, त्यातून जो होणारा परिवर्तन आहे, त्याला आपण बौद्ध समाजाची प्रगती झाली असं समजतो. अरे कशामुळे बौद्ध समाजाची प्रगती झाली याचा तर तपास करा, हे तर तपासा, ह्याचा तर विचार करा. आणि ज्या मार्गाने बौद्ध समाज चाललेला आहे, थोडाफार सगळाच नाही, ज्या मार्गाने जो प्रगती झाली ना बौद्ध समाज, ज्या लोक त्यांची कशामुळे झाली, त्यांची वाटचाल ज्या मार्गाने त्यांची प्रगती झाली, तो मार्गावरनं चालण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आरक्षण ही केवळ सवलत नाही, आरक्षण हा केवळ हक्क नाही, तर आरक्षण ही एक जबाबदारी आहे.